आपण श्री अरविंद लिखित एक पत्र विचारात घेतो आहोत. ते काय म्हणतात बघा. हा जो चैत्य पुरुष आहे तो चैत्य पुरुष आपल्या अंतरंगामध्ये अगदी गुप्त रूपात वसलेला आहे. म्हणजे तो आपल्या अंतरंगात आहे याची फारच कमी जणांना जाणीव असते. किंबहुना हे असं काहीतरी एक आंतरिक विश्व आपल्या आतमध्ये आहे याचीच बहुसंख्य जणांना जाणीव नसते. किंबहुना काही जण तर मन प्राण शरीर हेच सर्वस्व आहे याच्या पलीकडे काही आहे हे मान्य करायलाच मुळी तयार नसतात. जे आपण ज्यांना जडवादी असं म्हणतो त्या लोकांच्या दृष्टीने हे एवढं अस्तित्व हेच सर्व काही, याच्या पलीकडे काही आहे हे ते मान्य करायला तयार नसतात. परंतु जे आता आपण साधक म्हणतो आहोत त्या साधकांना याची काहीशी जाणीव व्हायला सुरुवात झालेली असते आणि जे प्रगत साधक आहेत ते अगदी चैत्य पुरुषापर्यंत जाऊन पोचतात. तर ह्या चैत्य पुरुषापर्यंत जाणं हे आपलं एक प्रकारे उद्दिष्ट आहे. त्याची आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे आणि तो अग्रस्थानी यायला पाहिजे. हे आपलं उद्दिष्ट जर का असेल तर काय करायला पाहिजे, तर आपल्याला आपल्या पृष्ठवर्ती चेतनेकडून अंतरंगामध्ये शिरायला लागेल. आणि हे अंतरंगामध्ये शिरत असताना आपल्याला पहिला महत्त्वाचा टप्पा लागतो, तो म्हणजे आंतरिक मन प्राण शरीर यांचा टप्पा लागतो. हा टप्पा ओलांडून मगच आपल्याला चैत्य पुरुषाकडे जाता येतं असं श्री अरविंद सांगतात.